नमस्कार, वर्षात रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। तर पातळ पोह्यांचा चिवडा एरवी आपण तयार करत असताना तो एकदम असा वातट होतो, तर हे पोहे खात असताना चावले जात नाही। त्यामुळेच आज आपण हा पातळ पोह्यांचा चिवडा वेगवेगळ्या टिप्स सहित पाहणार आहोत। पातळ पोह्यांचा चिवडा हा तयार करून झाल्यानंतर बरोबर 1 किलो वजनामध्ये झालेला आहे। तर ज्या महिला ऑर्डर वगैरे घेतात त्या महिलांना बरोबर 1 किलोच्या प्रमाणामध्ये चिवडा कसा तयार करायचा यासाठी परफेक्ट मेजरमेंट सहित आपण हा चिवडा तयार केलेला आहे। तर नेमके कोणते पदार्थ किती वजनामध्ये घेतले हे या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा पोह्यांचा चिवडा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। वळूया रेसिपीकडे। विकत मिळणारा पातळ पोह्यांचा चिवडा जसा असतो सेम तसाच चिवडा हा तयार झालेला आहे। एकदम मस्त, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता या चिवड्याचा आवाज एकदम मस्त कुरकुरीत। हातावर घेऊन चोळल्यानंतर एकदम बारीक भुगा होईपर्यंत हा चिवडा कुरकुरीत झाला आहे आणि हा शेवटपर्यंत असाच राहणार आहे। कसा तयार केला पाहूया। तर बघा, यासाठी इथं मी पातळ पोहे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात 600 ग्राम। आमच्या इकडे या पोह्यांना कागदी पोहे असं सुद्धा म्हणतात। तर हे पोहे सुरुवातीला एकदम वातट आणि नरम असतात। आता हे पोहे आपल्याला कुरकुरीत तयार करायचे, तर त्यासाठी आपल्याला इथं गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढई चांगली गरम झाली की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचेत। तर अजिबात दुर्लक्ष न करता आपल्याला हे पोहे सतत हलवून हलक्या हाताने, म्हणजेच कलर वगैरे न बदलता आपल्याला हे फक्त कुरकुरीत तयार करून घ्यायचेत। यांना फक्त शेकून घ्यायचे। तर साधारणपणे 3 ते 4 मिनिट एवढा वेळ लागतो आणि व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचे। बुडाला लागले तर करपतात आणि जर जास्त वेळ कढईमध्ये न हलवता राहिले तर आकसून बसतात। त्यामुळे हे पोहे भाजत असताना अजिबात दुर्लक्ष करायचं नाही। तर कशीही पद्धत वापरून आपल्याला हे फक्त कुरकुरीत तयार करून घ्यायचेत। अशा पद्धतीनं आपण हलवून सुद्धा हे कढईमध्ये भाजून घेऊ शकतो। तर बघा, इथं मी आता सर्व पोहे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजलेले आहेत। आता आपल्याला हे नंतर चेक करून घ्यायचं आहे की हे खरंच कुरकुरीत झालेत का किंवा अजूनही वातट आहेत। तर बघा, एकदम मस्त कुरकुरीत असे भाजलेले आहेत। हातावर घेऊन चोळलं तर याचा भुगा होतोय। तर आता आपण हे पोहे बाजूला काढून घेऊया। अजिबात कलर न बदलता आणि पोहे न आकसता आपले भाजून तयार झालेले आहेत। आता यामधलं साहित्य आपण तळून घेऊया। तर बघा, इथं मी पूर्ण पोह्यांचा चिवडा तयार होण्यासाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे। वजनी प्रमाण म्हणलं तर 100 ग्राम तेल चांगलं कडक होऊ द्यायचं। नंतर 2-3 शेंगदाणे घालून आपल्याला चेक करून घ्यायचे। तेल व्यवस्थित जर तापलेलं असेल तर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी आणि वजनी प्रमाणात म्हणलं तर 100 ग्राम एवढे शेंगदाणे घालून छान फुटेपर्यंत तळून घ्यायचे। थोडासा कलर बदललेला दिसला आणि चांगले शेंगदाणे फुटायला चालू झाले की झाऱ्यामध्ये घेऊन आपल्याला हे शेंगदाणे काढायचे आहेत आणि नंतर भाजून ठेवलेल्या पोह्यावर हे शेंगदाणे पसरवून घालायचे आहेत। आता शेंगदाणे पूर्ण तळून झालेत, काढून सुद्धा झालेत। आता आपण यामध्ये डाळवं तळून घेणार आहोत। तर हे डाळवं वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर 50 ग्राम आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये म्हटलं तर पाऊण वाटी एवढं भरलेलं आहे। तर हे सुद्धा आपल्याला छान कलर चेंज होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचंय। डाळवं तळण्याची महत्त्वाची खूण म्हणजे ते तेलावरती तरंगून आलं आणि त्याचा कलर चेंज झाला की आपल्याला समजायचं आपलं डाळवं तळलेलं आहे। आता याच तेलामध्ये आपण घालणार आहोत 50 ग्राम वजनाचं खोबरं। खोबऱ्याचे एकदम बारीक काप करून घेतलेले आहेत, थोड्याशा लांब लांब आकारामध्ये। तर 1 ते 2 मिनिटांमध्येच खोबरं सुद्धा तळून तयार होतं। जास्त वेळ तळलं तर हे करपून जातं। त्यामुळे असं सोनेरी रंगावर तळून झालं की आपल्याला लगेचच हे काढून घ्यायचं आहे। पातळ पोहे 600 ग्राम, 100 ग्राम शेंगदाणे, 100 ग्राम तेल, 50 ग्राम डाळवं आणि 50 ग्राम खोबरं आता तळून तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये तळून घेणार आहोत 50 ग्राम वजनाचे काजू। तर काजू तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, एखाद्या मिनिटामध्येच काजू तळून तयार होतात। ते सुद्धा सोनेरी रंगावर तळून तयार झाले की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे। जास्त वेळ तळले तर हे करपतात आणि मग काजूचा पूर्ण रंग आणि चव बिघडून जाते। त्यामुळे लगेचच आपल्याला हे काजू काढून घ्यायचे। तर आतापर्यंत आपलं सर्व साहित्य 950 ग्राम एवढं भरलेलं आहे।
आता आपण यामध्ये कढीपत्ता तळून घेणार आहोत. तर कढीपत्ता तळत असताना आपल्याला हा कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जरा जरी कढीपत्ता कच्चा राहिला किंवा नरम राहिला तर पूर्ण पोह्यांचा चिवडा हा नरम पडेल. त्यामुळे आपल्याला इथे काळजी घ्यायची. आपले हे जे ओले जिन्नस आहेत ते आपल्याला पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तेलातील संपूर्ण बुडबुड्या संपल्यानंतर कढीपत्ता मी काढून घेतलेला एकदम मस्त कुरकुरीत तळून तयार झालेला आहे. आता कढईमधील अर्धी वाटी तेल मी इथं काढलेलं आहे, कारण आता यामध्ये मी हिरवी मिरची तळून घेणार आहे. तर 7 ते 8 हिरव्या मिरच्या इथं मी एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि त्या या तेलामध्ये तळून घेणार आहे. सर्वच तेलामध्ये जर मिरच्या तळल्या तर पूर्ण तेल तिखट होईल आणि चिवडा प्रमाणापेक्षाही जास्त तिखट लागेल. त्यामुळे मी इथं अर्धी वाटी तेल बाजूला काढलेलं आहे आणि 1-2 चमचे तेलामध्ये या मिरच्या पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. तेलामधील पूर्ण बुडबुड्या संपलेल्या आहेत आणि मिरचीचे तुकडे सुद्धा मी आता बाजूला काढून घेतलेले आहेत. आता उरलेल्या तेलामध्ये 1 चमचा हळद घालून घ्यायची. त्यामध्ये 1 चमचा चिवडा मसाला, 1 चमचा जिरेपूड आणि 2 चमचे पिठी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. आता हे चांगलं मिसळून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता चिवडा तयार करण्यासाठी लागणारा मसाला सुद्धा तयार झालेला आहे. इकडं आपल्याला पोह्यामध्ये तळून घेतलेले सर्व पदार्थ मिसळून घ्यायचे आहेत. म्हणजे मसाला मिक्स करत असताना तळलेल्या पदार्थांवर जास्त न लागता पूर्ण पोह्यांना म्हणजेच पूर्ण चिवड्याला व्यवस्थित लागेल. आता हा मसाला सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून या पोह्यांवर घालून घेऊ. आता इथं हा चिवडा तयार करत असताना व्हिडिओ पाहणाऱ्यांना वाटेल की एवढ्याशा मसाल्यामध्ये हा चिवडा पूर्ण कसा रंगून जाईल किंवा पूर्ण पिवळा कसा होईल, एकदम कोरडा कोरडा दिसत आहे. सुरुवातीला तर एकदम मस्त पिवळा भडक आणि एकदम मस्त कुरकुरीत चिवडा दिसत आहे. तसा तर हा चिवडा दिसत नाही. तर तसाच चिवडा दिसण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. इथं मी कशा पद्धतीनं हा चिवडा तयार केला आहे ते तुम्हाला समजेल. आता हा मसाला चमच्याने थोडासा मिक्स केल्यानंतर हाताने चांगला मसाला एकजीव करून घ्यायचा आहे पोह्यांमध्ये. आणि बघा यांना थोडा थोडा कलर यायला लागलेला आहे. तर पहिल्यासारखा पिवळा कलर अजूनही आलेला नाही. त्यासाठी इथं मी जे वाटीमध्ये काढून ठेवलेलं तेल होतं ते तेल आता थोडं थोडं करून मिसळत आहे. तेल अजूनही भरपूर गरम आहे, त्यामुळे आपल्याला हे चमच्यानेच मिसळून घ्यायचंय. आणि महत्त्वाचं म्हणजे हे थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय. कुणाला जास्त तेलकट हवं असतं, कुणाला कमी तेलकट हवं असतं, त्यामुळे ही ट्रिक आपल्याला इथं वापरायची. तर मी इथं वाटीमध्ये काढलेलं सर्व तेल म्हणजे सुरुवातीला कढईमध्ये घातलेलं पूर्ण तेल या चिवड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त पिवळा भडक असा कलर आलेला आहे. एकदम मस्त कुरकुरीत असा हा चिवडा तयार झालेला आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बाकीचे मसाले हे पूर्ण 50 ग्राम एवढे भरलेले होते आणि तयार करून झाल्यानंतर हा चिवडा बरोबर 1 किलो एवढ्या वजनामध्ये तयार झालेला आहे. जर आपण पदार्थांचं योग्य मोजमाप करून घेतलं नाही तर चिवड्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि अशाच परफेक्ट आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.